हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रुची स्टाईल. सो आजचा व्हिडिओ असणार आहे एव्हरीडे मेकअप लुक. अगदी सिंपल आणि जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये होणारा हा मेकअप लुक आहे. कमीत कमी प्रोडक्ट्स मी इथे वापरलेले आहेत. सो सगळ्यात प्रथम आपण स्किन केअर करून घेणार आहोत. त्याची सुरुवात होते पॉन्ड्सच्या लाईट वेट जेल मॉइश्चरायझरने. हे अगदी लाईट वेट आहे, अजिबात चिपचिपी फील होत नाही, एकदम सुटेबल आहे सगळ्या स्किन टाइप्सला. सो त्या सगळ्यात प्रथम मी मॉइश्चरायझर आहे हे छानपणे अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी इथे आयुर्वेदची SPF 50 ही क्रीम यूज करते आहे. जेव्हाही तुम्ही बाहेर जाताय किंवा तुम्ही घरात आहात, पण सगळ्यात प्रथम स्किन केअर करताना मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावणं हे मस्ट आहे. सो इथे मी व्यवस्थितपणे ती अप्लाय करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी लॅक्मेचा रेडियंट डे क्रीम यूज करते. सो त्यामुळे फाउंडेशन न वापरता सुद्धा एक छान असा ग्लो येतो आणि डे साठी ही क्रीम अतिशय उत्तम आहे. गेले 4 to 5 मंथ झाले मी इथे यूज करते आहे आणि तुम्ही माझ्या स्किनचा जो टेक्स्चर आहे किंवा ग्लो आहे हा तुम्ही बघू शकता. सो इथे फाउंडेशन न यूज करता मी ही क्रीम लावलेली आहे, त्यानेच चेहरा इतका ग्लो करायला लागलाय. जेव्हाही आपण मेकअप करतो सो त्याआधी स्किन केअर करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. सो त्यामुळे मेकअप जो आहे हा आपल्या स्किन मध्ये अब्झॉर्ब होत नाही. सो आता इथे मला थोडेफार डार्क सर्कल्स आहेत, थोडेफार डार्क स्पॉट्स आहेत. सो ते मी इथे हाईड करण्यासाठी स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते आहे. ह्याच्यामध्ये माझी शेड आहे 03. आता जिथे गरज आहे तिथेच मी इथे अप्लाय केलेलं आहे आणि बोटांच्या साह्यानेच मी ते व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेते. सो त्यामुळे केकी आणि पॅची कुठेही वाटणार नाही. सो इथे मी खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे कारण की एव्हरीडेचा आहे, लाईट वेट ठेवायचा आहे मेकअप. सो त्यामुळे जास्त हेवी फेसला वाटू नये म्हणून खूप कमी प्रोडक्ट्स मी इथे यूज केलेले आहेत. सो अशा प्रकारे ब्लेंड करून झाल्यानंतर इथे मी ब्लश लावणार आहे. सो ब्लश मी माझ्या लिपस्टिकच्याच यूज करणार आहे. मेबलिनची लिपस्टिक आहे जिची शेड मला प्रचंड आवडते आणि तिचा टेक्स्चर जो आहे तो खूप जास्त बटरी आहे. फेसला लावल्याबरोबर तुम्ही बघताय की तो व्यवस्थितपणे ब्लेंड झालेला आहे. नाव वी विल मूव्ह फॉर द लिपस्टिक शेड्स. आता इथे मी लिप कॉम्बिनेशन क्रिएट करणार आहे. सो ज्या ब्लशची मी लिपस्टिक यूज केलेली तीच लिपस्टिक मी इथे लिप लायनर म्हणून यूज करते आहे आणि त्यानंतर न्यूड शेड असलेली लिपस्टिक जी आहे ती आतल्या साईडने मी लावून घेते आहे. सो त्यामुळे एक न्यूड आणि डार्कच्या मधली शेड जी आहे ती इथे क्रिएट झालेली आहे, जी मला पर्सनल खूप जास्त आवडते. आता लिप्स तर छान झालेत पण त्यांना थोडासा ग्लो देण्यासाठी इथे मी निव्याचा लिप बाम यूज करते आहे. सो त्यामुळे लिपला एक पॉपअप मिळतो आणि लिप छान असे ग्लो करण्यास मदत करते आणि लॉंग लास्टिंग सुद्धा ती राहते. सो इथे तुम्ही असाच मेकअप ठेवू शकता जर तुमची स्किन जी आहे ती ड्राय असेल तर. आय हॅव अ कॉम्बिनेशन स्किन. बाहेरच्या वेदरप्रमाणे माझी स्किनचं टेक्स्चर जे आहे हे बदलत असतं. सो त्यामुळे माझा चेहरा थोडासा ऑइली होतोय. सो त्यासाठी मी ते मेकअप सेट करण्यासाठी इथे मी यूज करते फिटमीचं मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर. सो जेणेकरून मेकअप जो आहे हा लॉंग लास्टिंग राहतो आणि 12 ते 15 तास आपला जो मेकअप आहे हा तसाच्या तसाच राहतो. सो इथे मी ते व्यवस्थित मेकअप जो आहे हा सेट करून घेते. त्यानंतर तुम्हाला मेकअप विदाऊट आयला काही न करता सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल आणि तुम्हाला आय मेकअप करायचा असेल तर तुम्ही एकदम पातळ आयलायनर जे आहे ते तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे माझ्याकडे झुडिओचं आयलायनर मी घेतलं होतं जे माझ्याकडे खूप लॉंग टाइम पासून आहे आणि ते खरंच खूप सुंदर आहे. वॉटरप्रूफ आहे, स्मज होत नाही. सकाळी लावलं की संध्याकाळपर्यंत ते आहे तसंच्या तसं राहतं. मी दोन्ही साईडला अप्लाय करून घेतलेलं आहे. अगदी पातळ आणि सेटल मी इथे ठेवलेलं आहे. सो मिनिमल प्रोडक्ट्स वापरून असा सुंदर मेकअप तुम्ही इथे क्रिएट करू शकता. नो ब्लश, नो प्रायमर, जस्ट अ परफेक्ट स्किन केअर आणि कमीत कमी प्रोडक्ट. सो अशा हा माझा गो टूचा मेकअप असतो जो मी एव्हरीडे करते ऑफिसला किंवा कुठेही बाहेर जाण्यासाठी. सो याच्या जर तुम्हाला लिंक्स हव्या असतील तर मला खाली कमेंट करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.